DMER रिलेटेड एक अपडेट आलेला आहे की नाशिक आणि हिंगोलीच्या DMRला मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली आहे. तर त्याचा शासन निर्णय आलेला आहे. तिथं आता स्टाफ नर्सच्या किती वॅकेन्सी आहे, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियनच्या, फार्मसिस्टच्या आणि अदर कॅडरच्या किती आहेत ते बघू. भरपूर कॅडरच्या वॅकेन्सी आहे त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिलं, जिल्हा नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रयोगक्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित 430 रुग्णखाटाच्या रुग्णालयाकरिता आवश्यक पदनिर्मितीबाबत. हा पदनिर्मितीबाबतचा शासन निर्णय कधीचा? 19 मार्च 2023चा. याच्या आधीचे जे मेडिकल कॉलेजेसचे शासन निर्णय आले होते पदभरतीबाबतचे, त्याच्यावर मी आधी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता हा नाशिकचा एक आलेला आहे, हिंगोलीचा एक आलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये ठीक आहे, प्रस्तावनामध्ये काही नसते की त्यांना गरज का पडली नवीन मेडिकल कॉलेज बनवण्याची वगैरे आणि शासनाच्या विचाराधीन काय गोष्टी होत्या तेवाला पार्ट असतो. तर नाशिकचं इतकं काही नाही. याच्यामध्ये बघा, तिथं यावरील राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या दुहेरी यंत्रणेमुळे ड्युअल कंट्रोलमुळे दैनंदिन प्रशासनात अडचणी उद्भवल्या. तिथे दोन दोन डिपार्टमेंट असल्यामुळे महाराष्ट्र शासन पण आणि वैद्यकीय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे दोघं पण कंट्रोल करत होते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होत होते तिथं प्रशासनामध्ये. ठीक आहे, ते जाऊ द्या. इम्पॉर्टंट आहे आपलं हे की याच्यामध्ये जे मान्यता मिळाली ते बघू आपण, की शासन निर्णय काय घेतला आहे तिथं, की महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या 430 खाटाच्या रुग्णालयाकरिता विवरणपत्र अ नुसार वर्ग 1 ते 3 मधील नियमित पदे. आता याच्यामध्ये 1 ते 3 पर्यंतचे जे पद आहेत, क्लास 1 टू क्लास 3 पर्यंत टोटल 519 पदं हे नियमित पदे आहेत. ठीक आहे, हे बघा इथे लिहिले नियमित. आणि बाकीचे जे आहेत ते ग्रुप 4चे बाह्य स्रोताने घ्यावयाच्या 466 मनुष्यबळ सेवा. याच्यामध्ये ग्रुप 1 ते 3 वर्ग 1 ते 3चे 519 नियमित आणि हे 466 आहे जे कॉन्ट्रॅक्टवर भरले जातील. पण हे पदं सर्व एकत्रच भरणार नाही, तर ते टोटल 4 टप्प्यामध्ये भरली जातात. हे पदं एकत्र एकदाच नाही भरत. हे बघा, सेवा 4 टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याच्यामध्ये विवरणपत्र अ मध्ये नमूद केलेली, आता मी तुम्हाला खाली विवरणपत्र दाखवतो. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार असून प्रथम वर्षातील पदे तात्काळ निर्माण होतील. ह्याच्यातली पहिल्या वर्षातले जे पद आहेत ते तात्काळ निर्माण होऊन त्या जागा भरण्याची, समजा आता गव्हर्नमेंट पुढे प्रोसेस करेल, त्याच्यातली प्रथम वर्षातली पद आहेत जे तात्काळ निर्माण होतील. उर्वरित जे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातले पद आहेत ते त्या वर्षी ते निर्माण होतील. त्याच्यानंतर सदर पदाचा वेतनाकरिता संस्थानीय, ठीक आहे, हे सोडून द्या, हा आपला पार्ट नाही, मी तुम्हाला डायरेक्ट विवरणपत्र दाखवतो. त्याच्यामध्ये नेक्स्ट, ओके, विवरणपत्र बघा, हे विवरणपत्र अ आहे. विवरणपत्र अ मधले जे पद आहेत ते नियमित पद आहेत. बघा इथे लिहिले नियमित पदे संवर्गणी आहे. संवर्गणी म्हणजे ग्रुप वाईज वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 नुसार हे नियमित, हे परमनंटवाले पद आहेत. तर तुम्हाला आता हे विवरणपत्र अ मधले जेवढे पदं दिसत आहेत हे सर्व पदं हे परमनंटवाले पद आहेत. नियमित म्हणजे परमनंटवाले. मग आता याच्यामध्ये वैद्यकीय अधीक्षकचं आहे, वैद्यकीय अभिलेखा, हे क्लास 1चे आहेत. ठीक आहे, आता हे क्लास 2चे. याच्यामध्ये आपलं नर्सिंग रिलेटेड बघायचं झालं तर याच्यामध्ये अधिसेविका मेट्रनचं एक पोस्ट आहे. आता ऑब्व्हियसली मेडिकल कॉलेज चालू तिथं एक मेट्रन तर लागणार असतं, ते एक मेट्रनचं पद आहे. त्याच्यानंतर आता ग्रुप 3मध्ये हे सर्व परमनंटचे पद आहेत. ग्रुप 3मध्ये सहाय्यक अधिसेविका असेल, त्याच्यानंतर परिसेविका आपल्या इन्चार्ज असतील आणि आपल्या अधिपरिचारिका पण आहे त्याच्यामध्ये. आता परिसेविकाची किती आहेत? 17 पद आहेत. 17पैकी पहिल्या वर्षी 12, दुसऱ्या वर्षी 7, तिसऱ्या वर्षी 4, असे टोटल 17, 12, 7 आणि 14 असे टोटल 40 पद आहेत. ओके, हे बघा एकूण पदं दिलेले आहेत तिथं. त्याच्यानंतर अधिपरिचारिकाचे आपले स्टाफ नर्सचे बघा याच्यामध्ये किती आहेत? पहिल्या वर्षी 114 पदं, दुसऱ्या वर्षी 117, तिसऱ्या वर्षी 62, चौथ्या वर्षी 57, असे टोटल 350 पोस्ट नाशिक इथं भरणार आहेत. त्यातले आता पहिल्या टप्प्यातले म्हणजे प्रथम वर्षातले तर यांना मान्यता मिळालेली आहे, लगेच त्याला परमिशन देतं, म्हणजे 114 पदं ते भरू शकतात. आता हे राहिलेली पदं समजा ते निर्माण व्हायला थोडा वेळ लागेल, पुढल्या वर्षी वगैरे होतील, पण सध्या ह्या 114 पदाला काही अडचण नाही. तर हे सर्व याचे आहेत, परमनंटवाले पद आहेत. आता हे फक्त स्टाफ नर्स नाही, बाकी पण कॅडरचे आहेत बघा. याच्यामध्ये डायटिशियन, एक्सरे टेक्निशियन, फार्मसिस्ट, ECG, ठीक आहे, हे सर्व परमनंटवाले पद आहेत. तसे टोटल किती आहेत परमनंट पदं? हे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी असे मिळून टोटल 503, वर्ग 1, 2, 3 सर्व एकत्र करून 519 पद आहेत हे. ठीक आहे, सर्व 1, 2, 3 मिळून.
हे एवढे टोटल परमनंटवाले पद आहेत. त्याच्यानंतर विवरणपत्र ब मधले हे बाह्य स्त्रोताने भरायचे, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टवर भरली जाणारी पद आहेत. हे बाह्य स्त्रोताने जे पदं भरली जाते ते कॉन्ट्रॅक्टवर भरली जाणार आहेत. तर ह्याच्यामधले बघा, हे प्रथम वर्षात प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, हे टोटल असे 466 पदं आहेत जे बाह्य यंत्रणेने म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर भरली जाणारी पदं आहेत. ठीक आहे, हे झालं नाशिकचं. त्याच्यानंतर हे बघा हिंगोलीचं पण आलं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हिंगोली येथे सुरू करण्यात आले 430. तिथे पण 430 खाटाच्या रुग्णालयाकरिता आवश्यक पद निर्मितीबाबत त्यांनी शासन निर्णय काढला. हा 12 तारखेचा आहे. तर त्याच्यामध्ये पण ठीक आहे, प्रस्तावनामध्ये तेच असते की त्यांना गरज का पडली, तर तिथे ग्रामीण भाग भरपूर आहे, तिथे दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी. ठीक आहे, हा पाठ सोडून द्या. शासन निर्णय याच्यामध्ये पण सेम तेच की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय हिंगोली येथे सुरू करण्यात आलेल्या 430 खाटाच्या रुग्णालयाकरिता विवरणपत्र अनुसार गट अ ते क नियमित 520 पदे. तर इथं पण सेम राहतं की ग्रुप 1 म्हणजे वर्ग 1 ते वर्ग 3 पर्यंतचे हे नियमित पद आहेत 520 पदं. त्याच्यानंतर विवरणपत्र ब मधले जे आहेत 466 ते कॉन्ट्रॅक्टनं बाह्य स्त्रोतानं भरणार. त्याच्यामध्ये सेम तोच आपण नाशिकच्या याच्यामध्ये पण जो शासन निर्णय बघितला होता त्याच्यामध्ये पण हा पॉईंट सेम होता की प्रथम वर्षातले जे पद आहेत ते तात्काळ भरणार. त्याच्यामध्ये हे बघा, प्रथम वर्षातली पदे तात्काळ निर्माण होतील, बाकीचे नंतर त्या वर्षी ते निर्माण होतील. त्याच्यानंतर विवरणपत्र ब मधले हे ह्याचे आहेत कॉन्ट्रॅक्टचे पद आहेत, ते परमनंटवाले नाहीत. तर सेम इथे बघा, इथे पण विवरणपत्र त्याच्यामध्ये बघा नियमित पदे संवर्गनीय आहे, हे सर्व परमनंटचे आहेत. आता ह्याच्यामध्ये ग्रुप ए म्हणजे क्लास 1 टू क्लास 3 पर्यंतचे अ ब क तिन्ही हे सर्व परमनंटवाले पद आहेत, नियमित पदं. तर इथं पण सेम वैद्यकीय अधीक्षकचे एक अधीक्षक हे सोडून आपलं नर्सिंग रिलेटेड जर बघायचं म्हणलं तर अधिसेविका तिथं पण एक मेट्रनचं पोस्ट राहणार. त्याच्यानंतर असिस्टंट मेट्रन ते राहणारच. त्याच्यानंतर आपले आता याचे किती आहेत परिसेविका बघा, इन्चार्जचे टोटल इथे पण 40 पद आहेत. प्रथम वर्षात 17, पुन्हा 12, 7 आणि 4. तर इथे पण टोटल 40 पद आहेत. आणि त्याच्यानंतर अधिपरिचारिका स्टाफ नर्सचे बघा 114, 117, 62, 57 असे टोटल 350 पद आहेत. तर इथे पण 350 पदं, नाशिकला पण सेम 350 पदं होते. तर ह्याच्यातले प्रथम वर्षातल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता हे प्रथम वर्षातले पदं ते भरू शकतात 114 पदं, नाशिकचे पण 114, म्हणजे ह्या दोनच मेडिकल कॉलेजचे 114 म्हणजे 228 पदं. तर हे फक्त ह्या दोन मेडिकल कॉलेजचेच झाले. ठीक आहे, बाकी मेडिकल कॉलेजचे मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला, ते पण ॲड होणार ह्याच्यात. टोटल 520 पद आहेत, हे सर्व परमनंटवाले. त्याच्यानंतर विवरणपत्र ब मध्ये म्हणजे हे वाले कॉन्ट्रॅक्टवाले पद आहेत, हे सर्व बाह्य स्त्रोतानं भरणारे. सेम जे आपण नाशिकच्या याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं हे सर्व बघा, हे 466 पदं हे कॉन्ट्रॅक्टवाले आहेत. तर जे कोणी असतील ते बघून घ्या, हे वाले कॉन्ट्रॅक्टवाले पद आहेत आणि हे परमनंटवाले पद आहेत, हे वरचे विवरणपत्र अ मधले. तर टोटल आता भरतीमध्ये बघा, हे 114 हे पहिल्या वर्षाचे आणि 114 आपले याचे पण नाशिकचे आणि हिंगोलीचे हे 228. तर हे फक्त 2 मेडिकल कॉलेजेस झाले. प्लस ह्याच्यामध्ये जे बाकीचे मेडिकल कॉलेजेस आहेत ते प्रथम वर्षातले ते सर्व पदं ह्याच्यामध्ये ॲड होणार आणि त्याच्यानुसार भरती होणार. तर बाकी मेडिकल कॉलेजेसचे पण मी ह्याच्या आधी टाकलं होतं. याच्या व्यतिरिक्त आपण उद्या एक लाईव्ह सेशन घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण काय तुमचे बाकी डाऊट्स असतील तर ते क्लिअर करू. याच्या व्यतिरिक्त डाऊट असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक मिळेल, तिथे जॉईन होऊन तिथे विचारू शकता तुम्ही. आणि बाकी उद्या आपण एक लाईव्ह सेशन ठेवणार आहे, त्याच्यामध्ये भरपूर काही क्वेश्चन आहेत कॅन्डिडेटचे, ते आपण उद्या लाईव्ह सेशनमध्ये क्लिअर करू.